नमस्कार, नारकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण जाणार आहोत जय जवान गोविंदा पथकाला भेट द्यायला, म्हणजेच उपनगरचा राजा सुद्धा या गोविंदा पथकाला बोलले जाते। त्याच गोविंदा पथकाला आज आपण भेट द्यायला जाणार आहोत, कारण का आज आहे 26 जून आणि 26 जून पासून त्यांचा सराव शुभारंभ सुरू होणार होता। म्हणूनच आज आपण जाणार आहोत जोगेश्वरीला, जी की दहीहंडीची पंढरी म्हणून सुद्धा ओळखली जाते, जोगेश्वरी नगरी। त्या जोगेश्वरी नगरीमध्ये आज आपण जाणार आहोत। चला तर मग आता आपण ही व्हिडिओ इकडे सुरू करूया। आणि व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला हेच बोलीन की जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला सबस्क्राइब करा आणि ऑलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील। चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया। जय जवान गोविंदा पथकाच्या आम्ही मंदिरामध्ये तर आलेलो आहे आणि माझ्या बॅक साईडला आणि ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता फक्त ट्रॉफ्या दिसत आहेत। तर आत्ता प्रॅक्टिस थोड्या वेळामध्ये सराव शुभारंभ सुरू होईलच, तयारी चालू आहे मैदानामध्ये। तोपर्यंत आपण विचार केला की थोडं मंदिरामध्ये येऊन देवाच्या पाया वगैरे पडून परत आपण मैदानामध्ये जायचं। त्या अगोदर मी तुम्हाला यांचं ट्रॉफीचं कलेक्शन दाखवतो। हे बघा, ट्रॉफीज बघा फक्त तुम्ही, एवढ्याच नाही तर ह्या साईडला सुद्धा आहेत ट्रॉफ्या। जेवढ्या ट्रॉफ्या त्या साईडला आहेत तेवढ्या ट्रॉफ्या या साईडला सुद्धा आहेतच। ट्रॉफीज बघा फक्त तुम्ही। मंदिरामध्ये पण आता इकडे आहे, आपण सुद्धा आता पाया पडून घेऊया इकडे। सुद्धा पाया वगैरे पडून तर झालेलं आहे। आणि तसंच इकडे ट्रॉफीच्या बाजूला इकडे जिम सुद्धा आहे। तिकडे सर्व गोविंदा पथकातली मुलं अगोदर जिम करत असतात। सरावाच्या जाण्या अगोदर इकडे जिम केली जाते बघा, अशा पद्धतीने इकडे कसरत केली जाते, मगच सरावाला मुलं उतरतात। मंदिरामध्ये तर झाले, आपण मैदानाकडे जाण्यासाठी निघूया। चला तर पहिले आपण मैदानामध्ये पण आलेलो आहे बघा, मुलं सर्व जमा झालेलीच आहेत। आणि इकडे तुझा सेटअप सुद्धा लागलेला आहे, ब्रास बँडचा सेटअप आहे हा। अशा पद्धतीने इकडे खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी सुद्धा काढलेली आहे। तयारी झालेली आहे बघा, सर्व मुलं आणि सगळे यूट्यूबर्स क्रिएटर्स सगळे जमा झालेले आहेत सराव शुभारंभासाठी बघा। इकडे हळूहळू एक एक मुलगा जमायला तयार होत आहे आणि सगळे ब्रास बँडची सुद्धा तयारी सुरू झालेलीच आहे।
अशा पद्धतीने पहिली मानवंदना आणि कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे ब्रास बँडनी। आता थोड्याच वेळामध्ये नारळ वाढवण्यासाठी सर्व प्रशिक्षक आणि पाहुणे मंडळ येणारच आहेत।
बघूयात, कार्यक्रमाला सुरुवात होऊनच जाईल. मुलं बघा फक्त किती आहेत ती. हाँ आता पूजेला तयारी होतच आहे. मला सुरुवात झालेलीच आहे. मुलं बघा फक्त किती आहेत. पूर्ण मैदान भरले आहे मुलांनी. आणि आता द्यायला सुद्धा फुटलेलाच आहे. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पूर्णपणे. आलेले आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुद्धा आलेले आहेत मैदानामध्ये. सर्वांना सुरुवात करतो करत आहोत. त्याचप्रमाणे आजपासून गोविंदा बाहेर निघेपर्यंत सर्व खेळाडूंना सुखरूपाने होते त्या पाठीशी त्यांची सांभाळकर आणि रखवालीकर आणि त्यांच्या जे मनोकामना आहे ती पूर्ण कर, अशी सर्वांची इच्छा पूर्ण कर. बोला जागाले महाराज की गणपती बाप्पा. यानंतर आपण सर्व ज्या क्षणाची वाट बघत आहात तो क्षण आता आलेला आहे. जय जवान गोविंदा पतंग उपनगरचा राजा याचा सराव प्रारंभ 26 जून आणि या सरावाचा शुभारंभाचा नारळ आपल्या आमदार साहेब या ठिकाणी करत आहे. जय सवाई.
अनावरण झालेलं आहे. सर्व पकडा टी शर्टचं अनावरण पण झालेलं आहे. तर दुसऱ्या टी शर्टचं अनावरण होणार आहे. चालू कर दुसऱ्या टी शर्टचं सुद्धा अनावरण झालेलं आहे. संदीप सर, मीडियाला एक फक्त बाईट द्यायची. संदीप सर नमस्कार. जय जवान गोविंदा पथक विश्वविक्रमी जय जवान गोविंदा पथक 2025 मध्ये एक स्पर्धा नाही तर एक संकल्प आहे तो 10 थर असण्याचा. काय बोलताय त्याबद्दल? निश्चितच संकल्प आमचा आहेच, कारण लास्ट इयरला ज्या आमच्याकडे चुका झाल्या ज्या काही उणीवा वाचतात त्या आम्ही नक्कीच यावर्षी पूर्णपणे भरून काढणार आहोत. आणि जो काही 9:30पर्यंत थराचा वजन मांडल्याच्या नंतर जी काही सेकंद आहेत ती सेकंद कशी कव्हर करून आपला 10 थराचा पुनर्वास कसा पूर्ण होईल याची सगळ्याच खेळाडूंनी एक शपथ घेऊन तयारीला लागलेलं आहे. चालू वर्षी निश्चितच आम्ही मुंबईकरांना नाही तर पूर्ण भारतवासियांना महाराष्ट्रवासियांना 10 थराचं स्वप्न जे आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करून दाखवणार. पारंपरिक पद्धतीने असणारे थर आणि त्याचप्रमाणे जी स्पेनची जी टेक्निक असणारी जे थर आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच आता जसं जग चालतं तसं पुढे चालत लागतं. कारण बरीच वर्ष आम्ही आपल्या मानवी वर्गामध्ये आपले थर लावतो म्हणजे आपल्या भारतीय रचनेप्रमाणे. सोबतच 2006 साली मी स्वतः स्पेनला जाऊन आलेलो आहे आणि आत्ताच आमचे मागील वर्षी आमचे काही खेळाडू पण जाऊन आले आहेत. तर कुठेतरी नवीन ह्याच्याप्रमाणे पिढीप्रमाणे स्पेनच्या कॅथलिक पद्धतीने म्हणजे कॅथलिन स्टाईलने देखील आम्ही थराची रचना करणार आहोत. आणि चालू वर्षी मुंबई करणारा त्यांचा पण एक आश्चर्याचा धक्का किंवा एक गोड असं थराची रचना आम्ही त्यांना दाखवतो. सर, एक शेवटचा प्रश्न, ह्या वर्षी प्रो गोविंदा 2025 मध्ये जय जवान असेल का? प्रोच्या स्पर्धेमध्ये जेवढे संघ दाखल झालेले आहेत त्या सगळ्या दाखल झालेल्या संघाचं जय जवान गोविंदा पथकाकडनं खूप सारं गोड कौतुक आणि त्यांना त्यांच्या वाटचाली शुभेच्छा. मी सगळ्यांना शुभेच्छा देताना एवढं सांगेन की 32 संघ आहेत, 32 संघामधून 16 संघ यायला हवेत. 16मधून जे निर्णायक स्पर्धेत जे जिंकणारे खेळाडू संघ आहेत त्यांना आमच्या मंडळाकडून आमच्या गोविंदा पथक परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खेळ आहे, स्पर्धा आहे, आनंदाने खेळली पाहिजे. काही कारणास्तव टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्ही बाहेर गेलो. निश्चित नेक्स्ट इयर आम्ही पुन्हा प्रयत्न करू. तर जे स्पर्धक या स्पर्धेत गोविंदा पथक सहभागी झाले आहेत त्यांना आमचे जे गोविंदा पथक आणि जे विषयवासियांना खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा प्रश्न, हा थराचा ह्या वेळेला अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणाने असणारा जय जवानचा जो प्रयत्न या श्रीकृष्ण भगवंताला आम्ही सगळे प्रार्थना करतो, आपण भारतवासी सगळे प्रार्थना करतो 10 थर हे स्पेनमध्ये जाऊन लावावे. काय बोलता त्याबद्दल? देवाची कृपा राहिली, आमच्या देवीची आईची आणि हनुमंताची कृपा राहिली तर निश्चितच या खेळाचं प्रदर्शन आम्ही भविष्यात म्हणजे वर्ष सांगू शकत नाही पण भविष्यात निश्चितच आम्ही कॅथलोनियाच्या देशात म्हणजे त्या देशात तेलंगणा म्हणून एक स्टेडियम आहे तिथे नक्कीच आम्ही आमचे प्रयत्न करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही पण इथे आलात आणि आम्हाला जे सहकार्य करताय तर सगळ्या यूट्यूबर्स ब्लॉगर्सचे आम्ही तुमचे देखील आभार मानतो. तुम्हाला पुन्हा आम्ही बोलवणार कारण तुमचे सत्कार आणि तुमचं देखील कोण कौतुक करायचं आहे. कारण तुम्ही देखील आमच्या या मंडळाला जगभर प्रसिद्ध देण्याकरता जे प्रयत्न करत आहेत ते उल्लेखनीय आहे. आमच्याकडनं काही चुका राहिल्या असतील तर आम्ही इथे तुमच्याकडनं दिलगिरी व्यक्त करतो पण भविष्यात तुमचं पण आम्हाला पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे. इथे उपस्थित सर्व यूट्यूबर्स ब्लॉगर्स आणि हितचिंतकांचं खूप साऱ्या म्हणजे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. लावायला सुरुवात केलेली आहे.
गणपती बाप्पा मोरया. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. जागेवाले की जय. जागेवाले की जय. योगेश्वरी माते जय. गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोल बजरंग बोल बजरंग जागेवाले की जागेवाले की योगेश्वरी माते की योगेश्वरी माते की गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोल बजरंग बोल पुढे या असू दे मला पण जरा चल बघू दे बेसमध्ये जरा ग्राउंड का जाणे जरा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोल बजरंग बोल बजरंग जागेवाले की जागेवाले की बली जय 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 मोरया मोरया बली जय बली जय 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 श्री अकाल.
जोगेश्वरी 10 मिनट फोन करो 10 मिनट फोन करो
फायनली आता आम्ही लोक स्टेशनवर आलेलो आहे. कार्यक्रम तर खूपच छान झाला आणि कार्यक्रमाला मजासुद्धा तेवढीच आली, कारण का जय जवान गोविंदा पथकाने आज पहिल्याच दिवशी सराव शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी 8 थर लावून यशस्वीरित्या लावून उतरवलेसुद्धा आहेतच. आणि आत्ता आपल्यासोबत आहेत गणेश आठवे दादा, तो सुद्धा आपल्यासोबत होता. आणि दीपेश गायकर दादासुद्धा आपल्यासोबतच होता. गणेश दादाची आणि आपली ओळख गेल्या दहीहंडीलाच झाली आणि ह्या दादासोबत आपली ओळख आज झालेली आहे. तर कसं वाटलं आता तुला? खरंच खूप भारी वाटलं. मला तर अपेक्षा होती 8 तर लावतीलच आणि लागले ही अपेक्षा होती. यावर्षी मला वाटतं 10 तर लावणारच आहे आणि आपण म्हणजे भरपूर मेहनत करतात. ते त्यांचं मनातलं जे स्वप्न असेल नक्कीच पुढं यावर्षी होईल आणि मी अपेक्षा करतो. आणि मी सुद्धा गणरायाच्या चरणी हेच बोलेन की यावर्षी 10 तर जय जवान गोविंदा पथकाचे 10 तर लागले पाहिजे आणि 10 तर लागल्यावर महाराष्ट्राचं नाव देखील तेवढंच उंच होईल. अजून महाराष्ट्राचं नाव हे पहिल्यापासून उंचच आहे, बट जय जवान गोविंदा पथकाने 10 थर लावल्यावर ते अजून उंच होईल. यावर्षी एवढंच की त्यांना थोडा रेट पण आहे. प्रो गोविंदामध्ये नसल्यामुळे थोडा रेट पण आहे आणि तेवढा रेट असल्यामुळे थोडा एक बोलतात ना एक हे पण भेटेल त्यांना, थोडा एनर्जी पण भेटेल आहे ना. हां, दादा बोललाय ते पण एकदम योग्य बोललाय, कारण का ते त्यांचं कसं म्हणजे जूनपासून ते प्रॅक्टिस करतात ना त्यांची प्रो गोविंदा, परत त्याच्यानंतर मग त्याची जी दगदग असते, धावपळ असते कंटिन्यू त्यांचं, मग ते लोकांना थकून जातात एवढे 3 महिने एवढं करून. मग यावर्षी थोडा रेस्ट पण आहे त्यांना आणि नक्की ते मला वाटतं त्याच्यासाठीच त्यांचं एक बोलतात ना नशीब असेल, ते पण असू शकतं नशिबाने. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. आणि तुमचा देखील कोणता गोविंदा पथक असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्या गोविंदा पथकाला नक्कीच भेट देईन. चला तर मग आता आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.